मागे या म्हणायचं तुम्ही पुढे यायचं. पुढे यायचं. मग काय काँग्रेस पक्षाचा व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, मिळत कसा नाही मिळालाच पाहिजे, मिळत कसा नाही मिळालाच पाहिजे. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. शेतकऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. अरे मिळत कसं नाही, अरे मिळत कसं नाही, न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो, काँग्रेस पक्षाचा विजय असो. एक 2 मिनिट फक्त घोषणा देऊ द्या. व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, व्यापाऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळालाच पाहिजे. काँग्रेस शेतकरी अरे पालकमंत्र्याचं करायचं काय. संतोष अलीकडे व्यापाऱ्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकरी ज्यावेळेस इथं आले की मी इथल्या गावचा नागरिक झालोय, रहिवासी झालोय म्हटले आणि ह्याच नागरिकांवर इथं अन्याय व्हायला लागलाय. मला वाटतंय की आत्ताच हा नियम कसं काय आला. आज संबंध महाराष्ट्रामध्ये ते मंत्री आहेत, संबंध महाराष्ट्रातल्याच टोल नाक्यावरची सगळी परिस्थिती अशीच आहे ना. आज छोटे मोठे व्यापारी आहेत तिथं दररोज 1000-2000 रुपये कमवतात. ते मालकसुद्धा इथलं 500 महिन्याकाठी 10-15 हजार रुपये कमवत असतील. परंतु जसे सरनाईक साहेब ह्या जमिनीचे मालक झालेले आहे तशाच पद्धतीने इथला शेतकरीसुद्धा हा मालक आहे. मला वाटते त्यांनासुद्धा अधिकार आहे. आम्हाला त्यांच्याशी काही घेणं देणं नाही की त्यांनी इथं काय बांधतायत ते, परंतु ह्या लोकांवर अन्याय नाही झाला पाहिजे ही आमची काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. काँग्रेस पक्ष म्हणून आम्ही ह्या व्यापाऱ्यांच्या पाठीमागं आहोत. नक्कीच या ठिकाणी जेवढं काय मोठं आंदोलन करायचं आहे तीव्र पद्धतीचं यानंतर आम्ही करू. अजूनपर्यंत नोटीस आल्या नाहीत. RTOची काही लोक येऊन मोजणी करून गेलेली आहेत. अधिकार नाही त्यांना काय अधिकार आहे की हा इथल्या लोकांच्या मोजमाप करायचे. म्हणून आम्ही त्यांच्या ह्या वागण्याचा आम्ही निषेध करतोय. आणि मला वाटतंय की हा त्यांचं काम नाही, RTOचं काम. मला आणि मगाशी म्हटल्याप्रमाणे त्यांना जर बांधायचं असेल तर जर बेसलाईन 70 मीटरची आहे. त्यामुळं असं काही नाही की बाबा, आणि हे छोटे मोठे व्यापारी आहेत त्यांना जगू द्या ना तुम्ही. मला वाटतं तुम्ही तिथं काय बांधताय आम्हाला मगाशीच म्हटलं की घेणं देणं नाही आहे. परंतु या ठिकाणी ह्या व्यापाऱ्यांसोबत आपण राहावं. एक रोजगार निर्माण जे काही ह्याच्यावर ह्या 100 दुकानं आहेत साधारणतः, ह्याच्यावर जवळजवळ 1000 लोक काम करतात. मुलं आहेत, तिथले काही आतले मालक आहेत, नोकरदार आहेत, महिला आहेत. त्यामुळे त्यांची काही सोय होईल. मला वाटतं रोजगार तामडवाडी टोलवर त्या टोललगत दुतर्फा 50 ते 60 दुकानदार आहेत. त्यामध्ये चहाचे दुकानं आहेत, स्नॅक्स सेंटरचे दुकानं आहेत, छोटे मोठे खाऊचे दुकानं आहेत, छोटे मोठे लोकांचे उद्योग त्या ठिकाणी चालतात. तुळजापूर हे राज्यातील सर्वात महत्त्वाचं तीर्थक्षेत्र आहे. तामलवाडी हे मराठवाड्याचं प्रवेशद्वार मानलं जातं. मोठ्या प्रमाणात भाविक याच भागातून तुळजाभवानीला जातात.
या लोकांचा रोजीरोजगार त्यांच्या छोट्या मोठ्या व्यवसायावर चालतो आणि मध्यंतरी पालकमंत्री म्हणले की ते दुकानं हटवा. आमचं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला दुकानं हटवायचे तर संबंध राज्यातील टोलवरचे दुकानं हटवा. आणि दुकानं हटवायचा अधिकारच येत नाही, कारण की ते स्वतःसुद्धा ते जागेचे मालक आहेत ते, आणि ते काय रस्त्यावर बसलेले नाहीत, त्यांच्या रोजीरोटीसाठी बसलेले आहेत. ह्या सरकारनं 2 कोटी वर्षाला नोकऱ्या देतो म्हणून घोषणा केली होती केंद्र सरकारनं आणि राज्य सरकारनं. प्रत्यक्षात 1 लाख युवकांनाही रोजगार मिळाला नाही. एकीकडे रोजगार मिळत नाही, कामधंदा हाताला काम मिळत नाही, उद्योगधंदे नाहीत, आणि जे स्वतःच्या जीवावर कसं तरी रोजीरोटी करतायत त्यांच्या जीवावर ते सरकार उठलेलं आहे. त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध नोंदवतो. मी आंदोलन करताय मात्र असं सांगितलं जातं. अतिशय चुकीचं सांगितलं जातं आहे. ते प्रत्यक्ष जर फिक्स कंट्रॅक्शन करायचं असेल, बिल्डिंग लाईनपासून 70 मीटर ही लाईन ज्याला कंट्रॅक्शन म्हणजे विटकाम करायचं आहे, स्लॅब टाकायचं आहे, त्यासाठी ते नियम लागू आहेत. ज्यांना तात्पुरतं शेड उभा करून धंदा करायचा आहे ते त्या स्वतःच्या जागेत हायवे लगत धंदा करू शकतात. हा नियमच आहे, आणि आम्ही जे सांगतो ते तुम्ही पत्रकार म्हणून शहानिशाही करू शकता. हां, आणि दुसरा विषय आमचा म्हणजे पालकमंत्री त्या ठिकाणी फळबाग लावत आहेत किंवा त्यांचं काय कंस्ट्रक्शन उभा करतायत त्याच्याशी आमचं देणं घेणं त्याचा त्यांचा वैयक्तिक विषय झाला, आम्हाला त्याच्याबद्दल नाही. पण त्याच्यासाठी जर ही छोटे मोठे उद्योजक त्या ठिकाणून काढले जात असतील, त्यांचा रोजगार जात असेल, तर ते या ठिकाणी आम्ही काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही त्यांच्या सोबत आहेत आणि त्याचा आम्ही जाहीर निषेध करतो.